आणि ह्या ज्यावेळेला अमित चव्हाण येतील निवडून त्यावेळेला खरं काम या भागातलं होईल. आतापर्यंत या भागाचा विकास झाला नाही. काय माणामध्ये आमचे 26 गावं मोडतात, तर त्याच्यामध्ये त्या गावांचा अजिबात विकास झाला नाही. तर त्याच्यामध्ये विकास होण्यासाठी त्यांना भाजपलाच निवडून द्यायला पाहिजे आणि त्यांनाच निवडून दिलं तर आपली कामं होतील. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत फडणवीस, त्यांच्या अंडरखाली हे अमित चव्हाण हे चालतात. त्याच्यामुळं काम 100% होणार आणि देश आपल्या गावातला जे भागातल्या संपूर्ण भागामध्ये आता जे काही कामं रखडले असतील ते कामं 100% होणार. म्हणून भाजपलाच वोटिंग व्हावं असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि भाजप निवडून आल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निवडणुकाचे वारे वाहताना दिसून येत आणि याच माध्यमातून आता पोहोचलोय आपण पिंपोडी जिल्हा परिषद गटामधील नांदवळ या गावी. आणि गेली अनेक वर्ष उत्तर कोरेगाव तालुक्यातील हा भाग मोठ्या प्रमाणावरती दुष्काळग्रस्त म्हणून संबोधला जातो आणि याच माध्यमातून थेट आपण नांदवळकरांशी गप्पा मारणार आहोत. कशा पद्धतीने इथला समस्यांचा आढावा आपल्याला नांदवळकर देतील त्यांच्याकडून जाणून घेऊ. भाऊ, काय सांगाल की गेली अनेक वर्ष उत्तर कोरेगाव तालुका तसं म्हणलं तर समस्यांनी ग्रास्त झालेला तालुका आहे. दुष्काळ मुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या वल्गना घातल्या, आश्वासनं दिली. काय सांगाल याबाबत? आश्वासक चेहरा कोण समोर येतो का, काय सांगाल? मला जे बोलायचे ते निव्वळ देशामध्ये आणि इतर बॉम्बे कुठल्या ठिकाणी घ्या, भाजप फार जोरावरती आहेत. सध्या भाजप आणि इथं अमित चव्हाण जे उभे राहिलेत ह्याच्याशिवाय भाजपच्या शिवाय सीट कुठली येणार नाही, हे गॅरंटीला मी सांगतो. आणि ह्या ज्यावेळेला अमित चव्हाण येतील निवडून त्यावेळेला खरं काम या भागातलं होईल. आतापर्यंत या भागाचा विकास झाला नाही. काय माणामध्ये आमचे 26 गावं मोडतात, तर त्याच्यामध्ये त्या गावांचा अजिबात विकास झाला नाही. तर त्याच्यामध्ये विकास होण्यासाठी त्यांना भाजपलाच निवडून द्यायला पाहिजे आणि त्यांनाच निवडून दिलं तर आपली कामं होतील. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत फडणवीस, त्यांच्या अंडरखाली हे अमित चव्हाण हे चालतात. त्याच्यामुळं काम 100% होणार आणि देश आपल्या गावातला जे भागातल्या संपूर्ण भागामध्ये आता जे काही कामं रखडले असतील ते कामं 100% होणार. म्हणून भाजपलाच वोटिंग व्हावं असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि भाजप निवडून आल्याशिवाय राहणार नाही. छोटे छोटे प्रश्न तर घेऊन जातील, काम करतील, परंतु आम्ही की स्वाभाविकचा चेहरा पाहिला तर मला कळेल त्यांच्या गुण चांगले आहेत, स्वभाव चांगला आहे आणि बोलण्याची पद्धत चांगली आहे. तर आम्ही भागामध्ये अमित चव्हाण हे निवडून आल्याशिवाय राहणार आहेत. तसं पाहिलं तर हा उत्तर कोरेगाव जी 27 गावं 26 गावं काय आहेत माड्याला जोडलेली, ती विकासापासून वंचितच राहिलेली आहेत. आणि आता भारतीय जनता पक्षानं जे सामान्यांचा विश्वास संपादन केलेला आहे की जनतेपर्यंत लाडकी बहीण असेल, PM CMचे असतील, विनामूल्य रेशनिंग असेल, मोफत प्रवास असतील, या अनेक योजनामुळं इतके कृतज्ञ लोक राहिलेले नाहीत. आता त्या उपकाराची परतफेड मतदानाच्या रूपानं ते करून जास्तीत जास्त मताने अमित चव्हाण निवडून येतील. आणि अमित चव्हाण निवडून येतील म्हणण्यापेक्षा निवडणूकच आता जनतेनं हातात घेतलेली आहे, केवळ औपचारिकता राहिलेली आहे. काय वाटतं, प्रस्थापित आहेत त्या उत्तर कोरेगाव तालुक्यात प्रस्थापितांचा एक गट मोठ्या प्रमाणात निर्माण होत आला आणि नुसतं अनाभाका करायची, आश्वासनं द्यायची जनतेला आणि कुठंतरी तोंडाला पानं पुन्हा पुसायची, अशा पद्धतीने उत्तर कोरेगाव तालुक्याला कायम दुष्काळग्रस्त ठेवण्याचा हा लोकप्रतिनिधींचा डाव आहे का, काय सांगाल? याच्यावरती राजकारण केलं जातं का? परिस्थिती काय आहे आत्ता सध्या की विधानसभेला फलटण, लोकसभेला माढा, तहसील कोरेगाव या विभागातील राजकीय परिस्थिती इथल्या कार्यकर्त्यांच्या 3-13 जे म्हटलं जातं तशा पद्धतीनं झालेलं आहे. कुणाची कुणाला मेळ लागू नाही. तसं पाहिलं तर देऊरपर्यंत राजकीयदृष्ट्या जागृत असलेला हा विभाग, अनेक वेळा इथं नेतृत्व झालेले, अनेक कार्यकर्ते इथं चांगले आहेत आणि राजकीय ज्ञान असलेली माणसे. पण अशी भौगोलिक परिस्थिती अशी केल्यामुळं या भागाचा विकास झालेला नाही आणि म्हणून या भागानं आता असं ठरवले की आपल्या 27 गावातलाच प्रतिनिधी पुढं गेल्याशिवाय विकास होणार नाही. आणि तो नुसता केवळ जिल्हा परिषद सदस्य नाही तर मुख्यमंत्र्यांचे त्यांचे जवळचे संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत, ते एकत्र राहिलेले आहेत अमित चव्हाणांचे.
आणि अमित चव्हाण यांच्या रूपानं एक नवनेतृत्व या विभागाला मिळेल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. काय वाटतंय, अमित चव्हाण सारखा चेहरा एक नवीन उदयास येतोय, उत्तर कोरेगाव तालुक्याच्या विविध समस्या ते सोडवू शकतील का शासन दरबारी मांडून, प्रशासन दरबारी मांडून? तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतंय की मुख्यमंत्र्यांच्या त्यांचे जवळ संबंध आहेत, त्यामुळं इतर माणसाच्याकडून विकास होणं आणि थेट मुख्यमंत्र्याशी संबंध असणं हा फरक आहे इतर सदस्याच्यात आणि त्यांच्यात. उदाहरणार्थ सह्याद्री बँक, कुठंही ते उमेदवार नसताना एक कामगारांची बँक, श्रमजीवी मुंबईच्या कामगारांची बँक त्यांनी भरघोष मतानं सत्ताधाऱ्यांच्या हातातून घेतली आणि एक मुंबईसारख्या हातगाडी कामगारांना दिलासा दिला. म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेला हा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. त्यासाठी अमित चव्हाणांचा चेहरा हा योग्यच आहे. आणि कसं आहे, आम्ही ठरवलंय की सत्तेच्या विरोधात काही विकास होणार नाही. तर सत्तेत जिथं सत्ता आहे केंद्रापासून राज्यापासून तिथं आपली सत्ता भाजपची आली तर विकासाची कामं भरपूर होतील. ह्या दृष्टीनं आमचा कल म्हणजे म्हणण्यापेक्षा आम्ही संपूर्णपणे अमित चव्हाणाचंच काम. चव्हाण जर आले तर त्यांच्या माध्यमातून, सत्तेच्या माध्यमातून विकास साधला जाईल. तिथं काय वैयक्तिक कुणाला काय मागायचं नाही. विकास हा महत्त्वाचा आहे. आतापर्यंत विकास राहिलेलाच आहे की रस्त्यांची अवस्था काय आहे, पाण्याचा प्रश्न तोच आहे. कितीतरी परिषदा झाल्या पाण्याच्या, पण पाण्याची बोंब ते आहे ते आहेच. निवडणुका आल्या की पाण्याचा प्रश्न पुन्हा येतो ऐरणीवर. काय वाटतं तुम्हाला, पुन्हा एकदा जिल्हा परिषद आली आता पाण्याचा प्रश्न पुन्हा उपस्थित होईल का? तुम्हाला काय वाटतं? पाण्याचा प्रश्न म्हणजे भागामध्ये संपूर्ण पाण्याच्या या उत्तर भागामध्ये पाण्याचा तुटवडा आहेच. परंतु आत्तापर्यंत शरद पवार आले, त्यांनी पाण्याचं आश्वासन दिलं. प्रत्येक जण पक्षाचे आले ह्या ठिकाणी आश्वासन घेऊन गेले, पण पाणी आत्ता काही त्या ठिकाणी आलं नाही. पण आत्ता आम्हाला एक अपेक्षा असे की अमित चव्हाण हे 100% काम करतील आणि पाणी आणतील अशी अपेक्षा बाळगून उत्तर पिंपोडा आणि सोनकर या भागामध्येच आतापर्यंत पंचायत समितीला झडपीला नंबर देतात, पण इतर गावांना नायगाव, तुळशी, नांदवड, करमदलवाद अशा गावांना देत नाहीत. लक्षात ठेवा. म्हणून अमित चव्हाणच्या पाठीमागे संपूर्ण भाग पाठीमागे त्यांच्या उभा राहिलेला आहे. दहीगावमध्ये ते गाव जरी लहान असेल तरी दहीगावचे फार उन्नती चांगली आहे दहीगावची. आणि दहीगावचे व्यक्ती अमित चव्हाण हे दहीगावचे असल्यामुळं त्याच्यामुळं दहीगावचा प्रश्न चांगला मिटेल आणि सगळ्या भागाचा संपूर्ण ह्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न 100% मिटणार. का? अमित चव्हाण हे काम करणारच. का? त्याचा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची त्यांचा संबंध जास्त आहे. मुख्यमंत्र्यांशी संघर्ष जास्त असल्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटेल असा अपेक्षा या भागामध्ये चालते. आपल्याबरोबर होते नांदवडकर. कशा पद्धतीने याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात अमित चव्हाण या भागाचा आश्वासक चेहरा ठरतील असं ज्येष्ठ नागरिक यांनी सांगितलं. गेले अनेक वर्ष हा उत्तर कोरेगाव तालुका म्हणलं की वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेला दिसून येतो. अमित चव्हाण एक आश्वासक चेहरा आणि युवकांचा आयडॉल म्हणून या उत्तर कोरेगाव तालुक्याला दिसून येतो. तसंच ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं कशा पद्धतीने उत्तर कोरेगाव तालुक्याला मोठ्या प्रमाणात समस्यांनी ग्रासले आणि तोच आश्वासक चेहरा म्हणून अमित चव्हाण समोर येतात. कॅमेरामॅन आशिष मुकुंदराज काकडे, नांदवड.